एवढ्या कमी वेळेत कसं मी तयार होऊ यार, मला मेकअप अजून काहीच करता येत नाही. कसं तयार व्हायचं नेमकं? साडी वगैरे सगळी नेसून झाली आहे, पण आता मेकअप तो कसा करू? तर मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आणि मी मेकअप व्हिडिओज, भरपूर सारे स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला पण मेकअप करायला अजिबात येत नाही आणि तयार व्हायचं आहे, स्वतःच तयार व्हायचं आहे, कुणाची हेल्प नाही घेऊ शकत, तर कसं तयार व्हायचं, फक्त 5 मिनिटात कसं तयार व्हायचं ते आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सबस्क्रायबर शाउटआउटसाठी भरपूर सारे नेम्स आहेत, त्यामुळे थोडेसे नाव आपण आता घेऊ आणि थोडेसे नाव व्हिडिओच्या एंडला घेऊ. आता तुम्हाला माहीत नसेल की हे सबस्क्रायबर शाउटआउट नेमकं काय आहे, तर जेही माझे नवीन सबस्क्रायबर्स असतात त्यांना पर्सनली थँक्यू म्हणण्यासाठी मी माझ्या चॅनलवरती त्यांचं नाव घेते आणि आय जस्ट से थँक्स. सो थँक्यू सो मच प्रेमला साखरे, थँक्यू सो मच रेखा संगमनेरकर, थँक्यू सो मच शुभांगी घुडसल, थँक्यू सो मच मनीषा जगदाळे, थँक्यू सो मच अर्चना दांडके, थँक्यू सो मच अनिता खांदरे, थँक्यू सो मच काजल, थँक्यू सो मच साक्षी राऊत अँड थँक्यू सो मच पूजा शिर्के. आज तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल, बट आय कॅनॉट अवॉइड दॅट. सो आज आपण मेन कॉन्टेंटवरती फोकस करू. आता मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करावा लागतो आणि तो मी केलेला आहे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल की नेमकं काय काय करायचं असतं तर सगळ्यात आधी तर तुम्ही फेस वॉश करून घ्या, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्ही टोनर यूज करत असाल तर टोनर लावा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. आणि आता तुम्हाला वाटत असेल की मी कोणतं मॉइश्चरायझर लावले, तर मी निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करत आहे. तुम्हाला जे काही सूट होतं मॉइश्चरायझर ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्याचबरोबर जर सकाळचा फंक्शन असेल, उन्हात जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर सगळ्यात आधी प्रायमरसाठी मी हा स्विस ब्युटीचा मॅटिफाईंग प्रायमर यूज करणार आहे. आणि तुमची स्किन टाईप जर ऑइली असेल तर मॅट प्रायमर्स तुमच्यासाठी खूप बेस्ट काम करतील. तर आज मी हा प्रायमर यूज करत आहे. प्रायमर लावून झाल्यानंतर मी फाउंडेशन यूज करणार आहे. आणि आज मी नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन यूज करत आहे. आणि ह्याला आपण काय करणार आहोत, फक्त 2 पंप हातामध्ये घ्यायचे, जास्त प्रॉडक्ट घ्यायचं नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही जास्त प्रॉडक्ट एका वेळी लावताना तो ब्लेंड व्यवस्थित होत नाही आणि जर ब्लेंडिंग व्यवस्थित झालं नाही तर तुमचा मेकअप चांगला नाही दिसत. आणि फाउंडेशन एक अशी गोष्ट आहे ना जी फाउंडेशनवरती ॲक्च्युली तुमचा पूर्ण बेस डिपेंडंट असतो. त्यामुळे ह्याला व्यवस्थित ब्लेंड करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला कमी प्रोडक्ट्स लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही बिल्टअप करू शकता. त्याला ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्रशचा पण यूज करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडर यूज करू शकता. मी पर्सनली ब्लेंडर यूज करणं जास्त प्रेफर करते, कारण जेव्हा मेकअप ब्रश आपण यूज करतो त्यानंतर फिनिशिंग टच देण्यासाठी मी परत एकदा ब्लेंडर यूज करतेच. त्यामुळं मी फाउंडेशनसाठी स्पेसिफिकली ब्युटी ब्लेंडर यूज करते. आणि हा पाण्यात पूर्ण भिजवून ह्यातला जो पाणी आहे तो एक्सेस पाणी पूर्ण काढून टाकते. आणि म्हणजे हा एक ओला ब्युटी ब्लेंडर असतो आणि त्याच्याने ना ब्लेंड करायला खूप इझी जातं. फाउंडेशनला काही मेहनत करायला लागत नाही, ब्लेंड इझिली होऊन जातं. आणि फक्त ब्लेंड करताना लक्षात ठेवायचं आहे की डॅब मोशन्समध्ये आपण ह्याला ब्लेंड करायचं, ड्रॅग करायचं नाही. म्हणजे हे आपण जी मोशन्स करत आहोत ही करेक्ट आहे. पण जर तुम्ही असं करून करायला लागला तर तुमचा मेकअप केकी दिसेल आणि त्याचा लुक चांगला नाही येणार. त्यामुळं फाउंडेशनला ब्लेंड करताना फक्त डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करायचा. फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर कन्सिलर आपण यूज करतो. कन्सिलर मी आज यूज करणार आहे हा इनसाईडचा कन्सिलर. आता कन्सिलर आपण का वापरतो बरं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोळ्याच्या खाली जो काळपटपणा असतो तो कन्सिलर हाईड करतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरती कुठंही डिस्कलरेशन असेल, जसं की आपल्या नाकाच्या बाजूला असतो थोडासा काळपटपणा असतो, लिप्सच्या बाजूला असतो आणि एखादा पिंपल जरी असेल तर तो सुद्धा तुम्ही हाईड करू शकता. आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती काळपटपणा असतो, म्हणजे हा कलर वेगळा असतो आणि आपल्या चेहऱ्याचा कलर वेगळा असतो, तर तो सुद्धा कन्सिलर कवर करतो. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही आय मेकअप करणार असता तेव्हा डोळ्यांच्या वरती कन्सिलर नक्की यूज करा. कारण म्हणजे कन्सिलर ना यूज करता जर तुम्ही कोणताही आय शॅडोचा कलर
आपल्या आईजवरती लावला तर तो खुलून नाही दिसत, पण जर तुम्ही कन्सिलर यूज करून त्याच्यावरती आय मेकअप केला तर तो खूप छान दिसतो. त्यामुळे आपण कन्सिलर यूज करणार आहोत. आणि आज जो मी यूज करत आहे तो इनसाइडचा कन्सिलर आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स आहेत, प्लस कलर करेक्शनसुद्धा तुम्ही करू शकता. जर कलर करेक्शनवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ करू. तर सगळ्यात आधी तर मी कन्सिलर यूज करत आहे. डोळ्याच्या खाली मी पहिला लावते आणि जितकं तुम्ही कमी प्रॉडक्ट्स यूज कराल तेवढं नॅचरल लुक दिसेल. आता हा सेम ब्युटी ब्लेंडर मी यूज करत आहे ह्याला ब्लेंड करण्यासाठी. कन्सिलर ब्लेंड करताना जिथं तुम्ही कन्सिलर लावलं आहे तिथंच ब्लेंड करायचं, त्याला सगळीकडे ड्रॅग नाही करायचं. जसं आपण फाउंडेशनमध्ये करतो तसं नाही करायचं. कन्सिलर जिथं लावलं आहे तिथंच ब्लेंड करून घ्यायचं. कन्सिलर लावतो त्याला सेट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, कारण कन्सिलरला किंवा फाउंडेशनला जर तुम्ही सेट केला नाही तर तो नंतर केकी दिसतो आणि त्यामध्ये फाईन लाईन्ससुद्धा दिसतात. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही डोळ्यांवरती कन्सिलर लावला आहे आणि ह्याला सेट नाही केला तर थोड्या वेळानं ना इथे तुमच्या पापण्यांच्या इथे लाईन्स दिसू लागतात आणि ते अजिबात चांगले नाही दिसत. प्लस तुमचा आय मेकअप पण खूप खराब दिसतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कन्सिलर आणि फाउंडेशन लावून होतं त्यानंतर तुम्ही मेकअप नक्की सेट करा. जर तुम्ही क्रीम प्रॉडक्ट्स यूज करणार असाल तर क्रीम प्रॉडक्ट्स यूज करून नंतरसुद्धा मेकअप सेट करू शकता. पण जर तुमचे सगळे पावडर प्रॉडक्ट्स जर तुम्ही यूज करणार असाल तर फाउंडेशन आणि कन्सिलर लावून झाल्यानंतर मेकअपला सेट करायचं. आणि तो कसं करायचा त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, कॉम्पॅक्ट पावडर यूज करतो किंवा ट्रान्सलुसंट पावडर, ह्यापैकी कोणताही तुम्ही यूज करून मेकअपला सेट करू शकता. आज मेकअप सेट करण्यासाठी मी हा मार्सचा ट्रान्सलुसंट पावडर यूज करत आहे. थोडासा आपण प्रॉडक्ट घ्यायचा आणि सगळ्यात आधी जिथं आपण कन्सिलर लावलो तिथं पहिला सेट करून घ्यायचं. आता मेकअप आपला सेट करून झालेला आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, चेहऱ्याला कॉन्टुरिंग करणार आहोत, ब्लश करणार आहोत आणि हायलायटर करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एकच पॅलेट यूज करत आहे, शुगरचा हा डी कॉन्टूर फेस पॅलेट. मी भरपूर वेळा हा पॅलेट यूज केलेला आहे. तुम्ही जर मला रेग्युलरली फॉलो करता तर तुम्हाला माहिती असेल की मी हा किती प्रॉडक्ट हा यूज करते, कारण खूप कन्व्हिनियंट आहे. भरपूर सारे प्रॉडक्ट्स यूज करण्याची गरज पडतच नाही आणि शुगर असल्यामुळे मला हा प्रॉडक्ट खूप आवडतो. प्लस ह्याचा पिगमेंटेशनसुद्धा खूप चांगला आहे, त्यामुळं हा यूज करत आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 वेरियंट आहेत कदाचित, आणि हा जो आहे तो आहे 02. तर ह्यातलं मी आज कॉन्टोरिंग करणार आहे. त्यात पहिला तर कॉन्टोरिंग आपण का करतो, जेव्हा फाउंडेशन आणि कन्सिलर लावून होतं ना तेव्हा चेहरा आपला पूर्ण प्लेन दिसतो, लाईक प्लेन कॅनव्हस, म्हणजे ज्याच्यावरती काहीच नाही आहे, कम्प्लिटली प्लेन आहे. पण जेव्हा आपण कॉन्टोरिंग करतो त्या प्लेन फेसवरती ना थोडंसं डेफिनेशन्स ॲड होतात. प्लस तुमचे जे फीचर्स आहेत, जॉ लाईन आहे ते खूप जास्त स्ट्रक्चर्ड दिसते आणि फेस खूप छान वाटतो. त्याच्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो. आणि त्याचबरोबर जर तुमची डबल चिन असेल तर त्याला हाईड करण्यासाठी पण आपण कॉन्टोरिंग करतो. त्याची एक पण वेगळी टेक्निक्स असते. तर आपण आज काय करणार आहोत, कॉन्टोरचा हा ब्राऊन शेड यूज करणार आहोत. आणि सगळ्यात पहिला आपण चीक बोनला कॉन्टोर करणार. जसं की हा जो आपला लाईन आहे जिथं आपला कान असतो तो जो लाईन आहे तिथं आपण कॉन्टोर करणार. आणि कॉन्टोर करताना जेव्हा पण आपण ब्रश यूज करतो तो वरच्या दिशेने जायला पाहिजे, खालच्या साईडला नाही यायला पाहिजे. तर आपण काय करणार आहोत, कॉन्टोरिंग वरच्या दिशेने करणार आहोत, लाईक दिस. आता जॉ लाईनला कॉन्टोर करताना आपण काय करणार, खालच्या दिशेने करणार. ब्रशला मी थोडंसं प्रेस करते आणि नाकाला कॉन्टोर करते. म्हणजे जर तुमचा नाक लहान असेल तर कॉन्टोरिंग केल्याने त्याला थोडासा शार्पनेस येतो आणि नाक थोडासा टोकदार दिसतो. ॲज ब्लशसाठी मी NY बेचा हा प्रो पॅलेट यूज करत आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्लशचे 8 शेड्स आहेत, लाईट डार्क सगळे आहेत, त्यामध्ये हा मी यूज करत आहे. आणि ब्लश यूज करताना मी काय करते, आय जस्ट स्माईल, आणि त्याच्यामध्ये जिथे आपले चीक्स आहेत तिथे तुम्ही ब्लश लावायचं.
आणि हायलायटरसाठी आज मी यूज करणार आहे हा मेबेलिनचा मास्टर क्रोम हायलायटर. आणि हा एक खूप मेबेलिन जसं की एक खूप ट्रस्टेड ब्रँड आहे. ह्यामध्ये सगळे प्रॉडक्ट्स खूप चांगले असतात आणि मास्टर क्रोम हायलायटर इज समथिंग दॅट यू कॅन नेव्हर गो रॉंग विथ. त्यामुळं मास्टर क्रोम मी हायलायटर यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे 100 मोल्टन गोल्ड हा शेड आहे. तर तो मी आज यूज करणार आहे माझ्या चेहऱ्याला हायलाईट करण्यासाठी आणि फेसच्या हाय पॉईंट्सवरती मी हायलायटर यूज करते. तुम्ही ग्लो बघू शकता. आणि याचा जो आय मेकअप आहे तोही आपण खूप इझी करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी कलर बोर्ड पॅलेट यूज करत आहे. ब्युटी ग्लेसचा पॅलेट यूज करत आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, सगळ्यात आधी लाईट ब्राऊन कलरचा शेड मी यूज करणार आहे ॲज माय बेस. तर सगळ्यात पहिला मी ब्राऊन शेड यूज करत आहे. एक्सेस जे आहे ते डॅब करून काढून टाकायचं, म्हणजे कोणताही फॉलआउट खाली होणार नाही. त्यामुळं एक्सेस काढून टाकायचं आणि त्यानंतर मी ब्राऊन शेड यूज करत आहे. आता सेकंड शेड जो आहे तो आपण डार्क ब्राऊन यूज करणार आहे. हा आपण शेड यूज करणार आहोत आणि याला आपण काय करणार आहोत, आउटर साईडमध्ये लावणार आहोत. आणि आपल्याला इथं ना एक ट्रायंगलसारखं बनवायचं आहे. एंड जो आहे तो एक ट्रायंगलसारखा असणार आहे लाईक दिस. आणि ट्रायंगल शेपमध्ये त्याला आपण इनर साईडला घेणार आहोत. आता हाच ब्राऊन शेड मी थोडंसं लोअर लाईनला सुद्धा लावणार आहे. आणि आता मी काय करणार आहे, थोडंसं शिमर शेड यूज करणार आहे. हा वाला एक शॅम्पेन शेड आहे आणि त्याला मी डिप करते ब्रशमध्ये आणि ह्याला मी माझ्या इनर कॉर्नर्सपासून मिडपर्यंत घेऊन जाणार आहे आणि तसा तो लुक क्रिएट करायचा आहे. आणि आता लास्टली आपण काजल यूज करणार आहोत आणि मी आज प्लमचा काजल यूज करत आहे आणि थोडासा बोल्ड काजल आय लुक करणार आहे. लायनर मी स्किप करते त्यामुळे काजल जो आहे तो आपण थोडासा बोल्ड घेणार आहोत. आणि हाच काजल आपण थोडासा वरती पण यूज करणार आहोत. आणि आता लास्ट स्टेप आहे मस्कारा आणि त्याच्यासाठी मी हा ब्ल्यू हेवनचा मस्कारा यूज करत आहे. खूप छान वाटतो मला हा, खूप अफोर्डेबल आहे आणि प्रॉडक्ट खूप चांगला आहे. ही लास्ट स्टेप आहे ती लिपस्टिक. आता लिपस्टिक लावताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचा मेकअप सॉफ्ट असेल, आय मेकअप जर तुम्ही खूप हेवी नाही केला तर तुम्ही लिपस्टिक हेवी वापरू शकता. आणि जर तुमचा आय मेकअप खूप बोल्ड असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्मोकी आय केला असेल किंवा भरपूर सारे कलर्स यूज केला असाल तर तुमचा जो लिपस्टिक आहे तो थोडासा न्यूड शेड यूज करायचा. कारण जर तुम्ही दोन्हीही ब्राईट केला तर तो लुक अजिबात चांगला नाही वाटत. त्यामुळं आईज किंवा लिप्स ह्या दोन्हींच्या मधलं एक गोष्ट तुम्ही जास्त हायलाईट करू शकता. दोन्ही जर हायलाईट केला तर तो नाही चांगला वाटत. आणि आता आपण आय मेकअप जो केलेला आहे तो थोडासा सॉफ्ट आहे, तर आपण लिप्सना आपण काय करू शकतो, थोडासा ब्राईट कलर यूज करू शकतो. तर आज मी काय करणार आहे, हा लिप कलर जो आहे शुगरचा तो मी यूज करणार आहे आणि हा आहे शेड नंबर 21. ओके.
दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि हा जो हेअरस्टाईल केली आहे मी त्यालासुद्धा फक्त 5 मिनिट लागले आहेत. आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा येणार आहे, कदाचित उद्या येईल. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून सुद्धा ठेवा, म्हणजे उद्या जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हालासुद्धा मेसेज येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सगळ्यात आधी बघू शकता. आणि जे सबस्क्रायबर शाउटआउट राहिलेले आहेत ते सुद्धा मी आता देणार आहे. सो थँक्यू सो मच पृथा हुरकडी, थँक्यू सो मच अनामिका, थँक्यू सो मच प्रियंका लोखंडे, थँक्यू सो मच हेमा, थँक्यू सो मच संजीवनी रोहेकेर ॲक्च्युली थँक्यू सो मच संजीवनी रोहेकेर अँड थँक्यू सो मच सुषमा तेलंगे. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा असेच माझ्या चॅनलवरती घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर तीसुद्धा नक्की लिहा. आणि आय ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून. आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे तो एक हेअरस्टाईल व्हिडिओ येणार आहे. सो स्टे ट्यून आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. आणि आय विल सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आणि जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.